नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेमध्ये येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि सुपर डुप्पर असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता चक्क माहेरी आलेली आदिरा तिने सगळ्यात मोठ्या हुशारीने आता मल्लिकाचं भांडफोड करत मल्लिकाने मंदाकिनीवरती केलेले सगळे आरोप खोटे असल्याचे आदिरा आता कशी सिद्ध करते. 15 लाख रुपये मंदाकिनीने मल्लिकाकडे मागितले सुद्धा नाही आणि मल्लिकाने ते आता मंदाकिनीला दिले सुद्धा नाही. हे पुराव्यासकट आदिरा कशी आता समोर समोर आणते आणि सगळ्यात मोठ्या सत्याचा खुलासा होताच आता समोर तोंडाला हात लावत आता राग आलेली आजी आणि मूग गिळून बसलेली आजी आता मल्लिकाला कोणती भयानक शिक्षा देते आणि आपल्या मुलीला सुखात ठेवण्यासाठी आपल्याकडे 15 लाख रुपयाची मागणी केल्यामुळे आता आजी ही स्वानंदीसोबत बोलत नसते. आणि जेव्हा ते सत्य समोर येतेच एकाच वेळेस आता रागाचा भडका उडून आजी आता मल्लिकाला काय शिक्षा देणार आणि त्यानंतर आता मल्लिकाचा खरा चेहरा समोर येताच स्वानंदी हीच खरी असल्याचे आता समोर येऊन आपले लग्न हा एक व्यवहार आहे हे सांगणारा समर आता पटकन दुसऱ्या दिवशी प्राणायाम शिकायला कसा स्वानंदीकडे धाव घेतो आणि वाऱ्याच्या वेगाने स्वानंदीकडे येत आता सकाळी स्वानंदीकडून आता तिच्या माहेरी समर कसा प्राणायाम शिकतो आणि तो सगळा सत्याचा नजारा बघून आता मंदाकिनी स्वानंदीचे बाबा कसे आता तोंडात बोट घालतात आणि अखेर स्वानंदीने समरचं मन जिंकलं हे सत्य कसं आता समोर येतं हे सगळे या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ अत्यंत मनोरंजक आणि धमाकेदार असणार आहे, त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रेक्षकांनो, आता मल्लिकाचं एकमेव टार्गेट असं असतं की काही जरी झालं तरी समर आणि स्वानंदीला एकत्र येऊ द्यायचं नाही. त्यांच्यामध्ये अबोला राग द्वेषपणा हे आणण्यासाठी कायम अडथळे आणायचे हे आता मल्लिकाने अर्पिताला सांगितलेलं असतं. आणि वेळोवेळी आता समर आणि स्वानंदीच्या मध्ये मल्लिका काही ना काही अडथळे देखील आणत असते. इकडे मात्र आता कुठेतरी आजी आणि समरच्या मनात एक गोष्ट पहिल्यापासून सलत असते आणि त्यामुळे दोघांनाही आता स्वानंदीचा राग येत असतो. कारण स्वानंदीच्या आईने आपल्या आदिराला सुखात ठेवण्यासाठी काकूकडून 15 लाख रुपये घेतले याचा आता आजीला आणि समरला खूप राग आलेला असतो. पण दोघीही आता स्वानंदीला त्याविषयी काहीच बोललेले नसतात आणि हे सगळं मल्लिकाने कट कारस्थान घडवून आणलेलं असतं. पण आता एक मोठी घटना घडलेली असते आणि इकडे आता लग्न झाल्यानंतर आता इकडे आदिरा तर इकडे दुसरीकडे स्वानंदी दोघीही तिच्या माहेरी येणार असतात आणि 4 दिवस माहेरी पाठवणी करून आता दोघीही थोडीशी रिलॅक्स होणार असतात आणि एन्जॉयमेंट करणार असतात. आणि त्यासाठी आता परवानगी घेऊन समर हा आदिराला आणायला तर रोहन हा स्वानंदीला आणायला एकमेकांच्या घरी आलेले असतात. इकडे मात्र आता दोघांच्याही घरी सकाळी ब्रेकफास्ट होतात. तर इकडे आता स्वानंदीचे बाबा आदिराला मोठ्या प्रेमाने सँडविच बनवून ते खाऊ घालतात. स्वानंदीच्या बाबांच्या हातचं ते सँडविच खाऊन आदिरा आता खूप खुश झालेली असते आणि आत्तापर्यंत असं सँडविच मी कधीच खाल्लं नाही असे आता त्या सँडविचचे कौतुक करून आदिराने स्वानंदीच्या बाबांना आता त्याचं क्रेडिट दिलेलं असतं. तर इकडे आता स्वानंदीने स्वतः किचनमध्ये जाऊन आता थालीपीठ बनवून ते आता समरला खाऊ घातलेलं असतं. स्वानंदीच्या हातच्या त्या थालीपीठाची चव एवढी अप्रतिम झालेली असते की अंशुमन आणि अर्पिताने देखील अजून त्यांना थालीपीठ पाहिजे असे स्वानंदीला सांगितलेलं असतं. समरसुद्धा थालीपीठ सुंदर झाल्याचे आता स्वानंदी समोर कौतुक करतो. आणि त्यानंतर आता इकडे आदिराला समर आणायला आलेला असतो. 3 मोठ्या कपड्यांच्या बॅगा भरून आदिरा आता तिच्या माहेरी निघालेली असते. आणि त्याच वेळेस इकडे रोहनसुद्धा आता स्वानंदीला घ्यायला राजवाड्यांच्या घरून आता स्वानंदीला घेऊन बाईकवर निघालेला असतो. तर इकडून आता समर तर तिकडून आता रोहन दोघेही जात असताना आदिरा आता रोहनला बघते तर समर कार थांबवतो आणि पटकन आता आदिरा रोहनकडे पळतच येते आणि रोहनला मिठी मारते. आणि इकडे आता समर ते सगळं बघत असतो. आदिरा म्हणते की अरे आपण सकाळी एवढ्या गडबडीत निघलो ना, आपल्याला एकमेकांसोबत टाईम स्पेंड करताच आला नाही. ते ऐकताच आता समरला रोहन आणि आदिराचं ते प्रेम समजतं
आणि खरोखर या दोघांमध्ये प्रेमाचं एक वेगळं नातं आहे. त्यामुळे आता समरला देखील बरं वाटतं. तर आदिरा आता समरकडे बघते आणि म्हणते, पिंट्या दादा, अरे तुम्ही दोघं नाही भेटणार का आणि एकमेकाला हग नाही करणार का? तर आता समर स्वानंदीकडे बघतो आणि स्वानंदीसुद्धा. पण आता दोघीही आता मनातून खुश झालेले असतात. आणि त्यानंतर आता दोघेही एकमेकांकडे बघतात. तर आदिरा म्हणते, कमॉन पिंट्या दादा, अरे आता नंदूताई तिच्या माहेरी चालली, एकमेकांना भेटून तरी घ्या, हक करा. तर लगेच समर हा आता आदिराच्या हट्टापायी आता स्वानंदीला मिठी मारतो. आणि स्वानंदीला मिठी मारताच आता समरला तो स्वानंदीचा स्पर्श हा आपलासा हवाहवासा वाटलेला असतो. आणि आणि आता इकडे आदिराला घेऊन समर घरी येतो. इकडे समर आदिराला घेऊन घरी येताच मल्लिका, अंशुमन आणि अर्पिताने आता आदिराची स्वागताची धूमधडाक्यात जय्यत तयारी केलेली असते. आदिरा येताच आता आदिरावरती आता फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून सगळीकडे आता हॉल सजवलेला असतो. आणि दणक्यात त्यांनी आता आदिराचं वेलकम करून आदिराचं स्वागत केलेलं असतं. आदिरा ते सगळं बघून खुश होती. पटकन आदिरा आता आजीला मिठी मारते आणि आजीला कडकडून भेटताच आता आदिराला खूप आनंद झालेला असतो. कारण खूप दिवसांनी आज ती माहेरी आलेली असते. आणि समर आता आदिराकडे बघतो. आदिराच्या चेहऱ्यावरचा तो ओसंडून वाहणारा आनंद बघून समरला देखील आता खूप हायसं वाटलेलं असतं. आणि खरंच आपली बहीण रोहनच्या घरी सुखात आहे याची आता समरला आता खात्री झालेली असते. इकडे आता घरी येताच आता आदिराला राजकन्यासारखे आता मल्लिका, अर्पिता ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आदिराला कोणकोणते पदार्थ आवडतात, तिला काय काय हवं आहे ते सगळं तिची हौसमौज श्रीमंतीचा तो थाटमाट मल्लिका आता पुरवण्याचा प्रयत्न करत असते. कारण आपलं माहेर कसं आणि तुझं सासर कसं यामधील उणिवा आता मल्लिका आदिरासमोर आणण्याचा प्रयत्न करते. सगळेजण आता गप्पा मारत बसलेले असतात. आदिराच्या चेहऱ्यावर तो ओसंडून वाहणारा आनंद बघून आता समर म्हणतो की बरं जाऊ दे चिमणे, काही जरी झालं ना, पैसे घेऊन का व्हायना पण तुला ते तुझ्या सासरचे लोक आनंदात ठेवतात ना, यातच खरं काही सगळं आलं. तेव्हा मला दुसरं काही नाही पाहिजे, तू आनंदी असली तर झालं. आदिरा म्हणते की पैसे म्हणजे पिंट्या दादा काय बोलतोयस तू? तेव्हा आता समर म्हणतो, हो काकूकडून तुझ्या सुखासाठी, तुला आनंदात ठेवण्यासाठी स्वानंदीच्या आईने 15 लाख रुपये घेतले ना. ती ऐकताच आता आदिराला धक्का बसतो. आदिरा म्हणते, काय काय बोलतोयस पिंट्या दादा तू? अरे हे शक्यच नाही आहे, कधी घेतले? आणि लगेच आता समर म्हणतो की हो अगं आदिरा, लग्नानंतर काकूकडे त्यांनी पुन्हा 15 लाखाची मागणी केली. आणि आदिरा म्हणजे तुला सुखात ठेवायचं असेल, तुला काही काम करू द्यायचं नसेल ना, तर 15 लाख रुपये द्या असे म्हणत काकूकडून तुझ्या सासूने 15 लाख रुपये घेतले. आणि आम्हाला त्याचाच तर राग आला असे आता आजी आदिराला बोलते. आदिराला म्हणते की काहीही बोलू नका पिंट्या दादा, माझ्या सासूने असे कोणतेच पैसे घेतलेले नाही आहे. मल्लिका आता आदिराकडे बघते. तर आता आदिरा म्हणते की होय मॉम, तू कधी माझ्या सासूला 15 लाख रुपये दिले? तर आता मल्लिका म्हणते, जाऊ दे ना गा आदिरा, कशाला आता तो उगाच विषय काढते. मला त्यांनी फोन करून कळवलं तर मी दिले त्यांना पैसे. पण आता झालं ना, झाल्या त्या गोष्टी गेल्यात. आणि आता तू सुद्धा सुखात आहे, तुलासुद्धा काही त्रास नाही ना, मग कशाला ते 15 लाखाचा विषय काढते? जाऊ दे, पैसे काय आहे. आदिरा म्हणते, नाही नाही, हा माझ्या सासरच्यांच्या स्वाभिमानाचा आणि इज्जतीचा प्रश्न आहे. पिंट्या दादा, मी तुला सांगते, माझ्या सासूने कधीही पैसे घेतले नाही. आणि जर माझ्या सासूने 15 लाख रुपये घेतले असते तर माझ्या सासऱ्यांनी 10 लाख रुपये देण्यासाठी त्यांची काबाड कष्ट केलेली कुंजी एफडी त्यांनी मोडलीच नसती. आणि मग अजूनही माझे सासरे आमच्या सासूबाईबरोबर बोलत नाही. लग्नामध्ये त्या बांगड्यांचा जो काही प्रकार झाला ना, त्यावरून दोघेही आपापसात अजूनही बोलत नाही. आणि जर माझ्या सासूने आता मॉमकडून 15 लाख रुपये घेतले असते तर माझ्या सासूबाईंनी बाबांना पुन्हा ते 10 लाख रुपये देऊन टाकले असते. आणि आजपर्यंत माझ्या सासूबाईबरोबर बाबा बोलत नाही ना, यामुळे त्या बोलण्यासाठी त्यांनी हे तर नक्कीच केलं असतं. तेव्हा हे सगळं खोटं आहे पिंट्या दादा, मी तुला सांगते. तर लगेच आता समरला देखील धक्का बसतो. समर म्हणतो की मग काकू, अगं आदिरा काय म्हणते? तेव्हा आता मल्लिका म्हणते की मी खोटं बोलते का मग समर? आदिरा म्हणते की 1 मिनटं थांब पिंट्या दादा,
पटकन आता आदिरा ही आता मंदाकिनीला फोन करते आणि म्हणते की आई मला एक विचारायचं आहे. आईने तुम्हाला पुन्हा लग्न झाल्यानंतर 15 लाख रुपये घेतले का? म्हणजे तुम्ही आईकडे 15 लाख रुपये मागितले होते का? ती ऐकताच आता मंदाकिनी डोक्याला हात लावते. मंदाकिनी म्हणते की अगं आदिरा तुला वेड लागलं आहे काय? एकतर लग्नामध्ये 10 लाखाच्या त्या बांगड्यांचा जो काही प्रकार झाला त्यावरून स्वानंदीचे बाबा अजून माझ्यासोबत बोलत नाही आहे आणि जर मी तुझ्या आईकडून 15 लाख रुपये घेतले असते तर यांना एफडी कशाला मोडून दिली असती? त्यातीलच 10 लाख रुपये दिले असते ना तुझ्या घरी द्यायला. तुला काय वेड लागलं आहे काय? दे तुझ्या आईकडे फोन दे, मी त्यांना विचारते. तर आता इकडे आता आदिरा ही मल्लिकाकडे फोन देते. मंदाकिनी म्हणते काय हो व्याहीनबाई, तोंडाला तुमच्या काही लगाम ठेवा. अहो लग्नानंतर आपला फोन तरी झाला का? आपण एकमेकांसोबत भेटलो तर सोडून द्या, पण बोललो का? आणि तुम्ही चक्क मला 15 लाख रुपये दिले असे बोलताय. तेव्हा आता मल्लिका म्हणते की अहो असं काय करताय, आपण नंतर बोलूया, जाऊ द्या ना विषय सोडून. आणि लगेच आता मल्लिका फोन कट करते. तर इकडे आता समरला मल्लिका ती खोटं बोलली हे पुराव्यासकट आता समोर आलेलं असतं आणि समजलेलं असतं. आजीला आता भयानक राग येतो आणि मूग गिळून बसलेली आजी एकदम रागाचा भडका उठून उभा राहते आणि म्हणते की मल्लिका अगं तू ही अशी आग लावून तुला काय मिळालं? आणि आत्तापर्यंत आम्ही तो सगळा राग त्या स्वानंदीवरचा काढत होतो. आत्तापर्यंत स्वानंदीसोबत आम्ही धड बोलतही नव्हतो. आम्हाला वाटलं आमच्या आदिराच्या सुखासाठी तिच्या सासूबाईंनी 15 लाख रुपये घेतले, पण तू हे जाणून बुजून फूट पाडण्यासाठी पिंट्यासमोर आणलं ना. तर आता मल्लिकाचा चेहरा आता पाहावेसा झालेला असतो आणि त्या क्षणी आता आजी पुढे येत मल्लिकाचा गळा दाबते आणि म्हणते की अगं पैशासाठी कोणत्या थराला गेलीस तू मल्लिका? आणि आदिराच्या सासरच्यांवरती तू एवढे आरोप केले आणि जर त्यांनी आदिराला खरंच त्रास दिला तर मग? पिंट्या ही मल्लिका बिंडोक आहे, मूर्ख आहे. आता समरला देखील राग येतो. समर म्हणतो की काकू अगं तू काय केलंस हे? आणि या पैशासाठी जर तू आदिराच्या सासरच्या लोकांना जर असा त्रास देत असेल तर आदिराचं काय होणार मग? तुला आदिराची काही काळजी आहे की नाही? नाही. हे बघ आता ना तू आदिराच्या सासरच्या मंडळीबरोबर एक शब्द देखील बोलायचा नाही आणि त्यांचा जरी फोन आला तरी सुद्धा तू काही बोलणार नाही आणि मी त्यांना सुद्धा सांगून ठेवणार आहे. आत्ताच्या आत्ता तू त्यांच्यासोबतचे सगळे संबंध तोड. समर म्हणतो की काकू तुला आदिराचा चाललेला सुखाचा संसार बघवत नाही आहे का? आणि आता जर तू पुन्हा त्यांच्याशी काही बोललीस तर माझे इतका कोणी वाईट असणार नाही. आणि समर रागाने आतमध्ये निघून जातो आणि आपण उगाच आता स्वानंदीसोबत आता तुटकेपणाने वागत राहिलो आणि स्वानंदी प्रेमाने आपली काळजी घेत राहिली. त्यामुळे आता समरच्या मनात स्वानंदीविषयी आपुलकी तयार झालेली असते आणि पटकन आता समरला स्वानंदीची खूप आठवण येऊ लागते. आणि त्या घरात स्वानंदीने बेडरूममध्ये आपल्याकडून कसा प्राणायाम करून घेतला, आपल्याला कसं ते शिकवलं, आपल्याला कसा आल्याचा आणि आवळा घालून ज्यूस आणून दिला, आपली कशी प्रेमाने काळजी घेतली हे आता समरला आठवतं. आणि समरला आता स्वानंदीची खूप आठवण येऊ लागते. आणि आता कसाबसा ती रात्र काढून दुसऱ्या दिवशी आता प्राणायामाचा बहाणा करून स्वानंदीला फोन करून मला प्राणायाम येत नाही आहे, मला शिकायचं आहे. आणि ताबडतोब आता समर प्राणायाम करण्यासाठी त्याच्या कारमधून चक्क आता सरपोतदारांच्या घरी स्वानंदीकडे आलेला असतो. आणि आता ते बघून आता स्वानंदीचे बाबा मंदाकिनी तर अवाकच होतात आणि स्वानंदीकडे चक्क जावई बापू प्राणायाम शिकण्यासाठी माहेरी आले यामुळे सगळ्यांना आनंदाचा धक्का बसतो. आणि अखेर समरचे ते स्वानंदीवरचे प्रेम समोर आलेले असते आणि स्वानंदीसुद्धा खुश झालेली असते. तर आता स्वानंदी प्रेमाने समरला तिथे कशी प्राणायाम शिकवते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.